मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील अनेक धाब्यांवर चुलीवरील रुचकर जेवण अशी जाहिरात पाहायला मिळते. मात्र सध्या ही जाहिरात केवळ आकर्षण नसून गरज बनलीये. इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचे पडसाद भारतातही उमटताना दिसत आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा खंडित झाल्याने आणि काळ्या बाजारात सिलेंडरचे दर तब्बल 4,000 रुपयांपर्यंत पोहोचल्याने अनेक धाबा मालक अडचणीत सापडलेत. त्यामुळे ढाबे बंद ठेवण्यापेक्षा काही मालकांनी पुन्हा पारंपरिक चुली आणि कोळशाच्या शेगड्यांचा आधार घेत स्वयंपाक सुरू केलाय. गॅस टंचाईचा थेट फटका हॉटेल आणि ढाबा व्यवसायाला बसताना दिसत आहे. एका ढाब्यावर साधारणपणे 20 ते 25 कामगार काम करतात. गॅस मिळाला नाही तर केवळ व्यवसायच नाही, तर या कामगारांचा रोजगारही धोक्यात येतो. काळ्या बाजारातील महागडा गॅस घेणे परवडत नसल्याने आणि पदार्थांच्या किमती वाढवल्यास ग्राहक नाराज होतील या भीतीने ढाबा मालक कात्रीत सापडलेत. त्यामुळे सध्या पारंपरिक चुली आणि कोळशाच्या शेगड्यांवर स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला गेलाय. अनेक धाब्यांच्या मेन्यूमध्ये 200 पेक्षा जास्त पदार्थ असले तरी या परिस्थितीत केवळ 5 ते 10 पदार्थच ग्राहकांना देणे शक्य होत असल्याचे धाबा मालक सांगत आहेत. यावर शासनाने लवकर तोडगा काढावा अशी मागणी धाबा मालकांकडून करण्यात येते.